मित्रांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय। यामध्येच आता ही मालिका खूपच रंजक वळणावरती आलेली आहे। यामध्ये मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसलेल्या प्रिया व साक्षी या दोघींना जेलची शिक्षा झालेली आहे। यामुळेच आता मालिकेत खलनायिका म्हणून कोण दिसणार असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडलेला आहे। पाहूयात काय आहे सविस्तर माहिती। तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत प्रिया आपल्यांना खलनायिकेच्या भूमिकेत दिसलेली, पण प्रियाला तर मालिकेत जेल झालेली दिसते। त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेत आता खलनायिका म्हणून कोण दिसणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे। तसेच मालिका ही 7 वर्षाचा लीप घेणार आहे व त्यानंतर प्रियाची जेल मधून सुटका होऊन ती पुन्हा कारस्थान करताना दिसेल असंही काही म्हणतायत। पण मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका कोणत्याही प्रकारचे लीप घेणार नाहीये। त्यामुळे मालिकेत खलनायिका म्हणून अर्जुनच्या बहिणीच्या भूमिकेत दिसलेली अस्मिता ही पाहायला मिळेल, पण अस्मिता ही जास्त काही कारस्थान करताना दिसणार नाही। तसेच यापुढे मालिकेत आपल्यांना तन्वी हीच खरी सायली आहे। यासोबतच मालिकेतील काही रहस्य उघड होताना दिसणार आहेत। तर मित्रांनो, यापुढे मालिकेत आता आपल्यांना जास्त काही कारस्थान होताना दिसणार नाहीये। मालिका ही पॉझिटिव्ह वे मध्ये दाखवण्यात येईल। तर मित्रांनो, तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा।